नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपला पदभार आतिशी यांच्याकडे सोपवला होता। तत्पूर्वी म्हणजे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसच्या शीला दीक्षित होत्या। त्यांनी तब्बल 15 वर्षे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली। त्यांच्या आधी काही महिन्यांसाठी सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या आणि आता पुन्हा एकदा रेखा गुप्ता या महिलेकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला। मध्यंतरी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड आणि शपथविधी कार्यक्रम लांबला होता। पंतप्रधान विदेशातून परतल्यावर भाजपने आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची निवड केली। वास्तविकता या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या प्रवेश वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल असं बोललं जात होतं, परंतु भाजप श्रेष्ठींनी काही वेगळा विचार केला असावा। रेखा गुप्ता या अगदी विद्यार्थी दशेपासून संघ परिवाराशी जुळलेल्या आहेत। अभाविपच्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या रेखा गुप्तांनी संघटनेत आणि भाजपमध्येही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्या भाजपकडून लढल्या होत्या, परंतु दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला। यावेळी मात्र त्यांनी आप उमेदवाराचा जवळपास 30,000 मतांनी पराभव केला। पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्तांना थेट मुख्यमंत्री करण्यासाठी संघाकडूनच सूचना आल्याचं सांगितलं जातंय। महिला असण्यासोबतच दिल्लीतील प्रभावी समजल्या जाणाऱ्या वैश्य समाजातून येत असल्यामुळे भाजप श्रेष्ठींनी संघाची सूचना स्वीकारली असावी। त्यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश वर्मांचा समावेश करण्यात आलाय। आता हा नवा संघ दिल्लीकरांची किती अपेक्षा पूर्ती करतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।